दरवर्षी शिवाजी महाराज पेपरला येतं बरं का, दरवर्षी येतं की यंदा पाऊस कमी आहे, पावसाची अजून सुरुवात नाही झालेली, त्यामुळं आषाढी वारीला समाज कमी राहील. दरवर्षी येतं बरं का. म्हणजे पाऊस मागं पुढं होतो, सध्या तर टायमिंगला पडत नाही, अवकाळीच पडत आहे ते. पण ते पाऊस थोडा लांबणीवर असतो, पेरण्या बाकी असतात, त्यामुळं पत्रकार लिहितात की वारीला गर्दी कमी राहील. प्रशासनालाही वाटतं खरंच कमी राहील की काय, त्यामुळे नियोजनात थोडीशी चला ठीक आहे कमी कमी पद्धतीचं सगळ्या गोष्टी ठेवतात. आणि एकदा का माऊलीचा प्रस्थानचा दिवस असला की आळंदीत पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक राहत नाही. जागा नाही शिल्लक राहत, भरून जाते, आळंदी गजबजून जाते. मागच्या महिन्यात मी कोल्हापूरला कीर्तनाला होतो. एक 55 वर्षाची माऊली माझ्याकडे आली, मला म्हणाली, महाराज लई दिवसांची इच्छा आहे हो की आळंदी पंढरपूरची पायवारी करायची, पण रस्ताच माहित नाही. काय म्हटली? रस्ताच माहित नाही. म्हटलं माऊली तू आषाढी वारीला आहे ना, माऊलीच्या प्रस्थानच्या दिवशी फक्त आळंदीत ये आणि दुसऱ्या दिवशी 6 वाजता फक्त रोडवर उभी राह, लोक ढकलीत ढकलीत पंढरपुरापर्यंत नेते. रस्ता माहित असायची गरजच नाही. लोटत लोटत माणसं नेतील. आज एवढी गर्दी, मुंग्यांसारखी माणसं वारकरी संप्रदायामध्ये प्रविष्ट झाली. 700 वर्षाच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्रात पाय रोवण्याचे अनेकांनी प्रयत्न केले, कारण संतांनी सांगितलं पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटाची खळगी भागवण्यासाठी संतत्वाचा आव आणणारे काही उद्योग व्यावसायिक माणसं की ज्यांना वाटलं या महाराष्ट्राच्या मातीत कृषी चांगली आहे, उद्योग व्यवसाय चांगले, इथं पैसा भरपूर आहे, इथं जर आपला भक्त परिवार वाढला तर मग मात्र आपल्या पिढ्यानुपिढ्यांची सोय होईल, या अपेक्षेने काही लोक आले. त्यांनी शहरांच्या ठिकाणी मोठे मोठे होर्डिंग्स लावले, विकत घेऊन मोठे मोठे होर्डिंग्स लावले, जाहिराती केल्या, शक्ती प्रदर्शन केलं, भारी भारी गाड्यांमधनं उतरले, हेलिकॉप्टरमधनं उतरले, सगळे प्रयोग केले. माणूस जिवंत असेपर्यंत त्याला गर्दी पण खेचता आली, पण तो मेला संप्रदाय संपला. असे कितीतरी उदाहरण आहे की तो बाबा जिवंत होता तोपर्यंत त्याचे फोटो घरांमध्ये होते, त्याच्या पूजा चालू होत्या, त्याच्या सत्संगाला लोक जात होते. तो बाबा मेला आणि संप्रदाय संपला. आता पुढच्या पिढ्यांना माहीतच नाही कोण होता, माहित नाही. पण पहा तुम्ही, एकही होर्डिंग वारकरी संप्रदाय विकत घेत नाही की बा आता वारी जवळ आली, जालन्यात एक लावू, परतूरला एक लावू, सेलूत एक लावून टाकू होर्डिंग, की बा आता वारी येणार आहे तुम्ही तिकडं पंढरपूरला या बुवा. एकही होर्डिंग लावत नाही. तरी बिना निमंत्रणाची, बिना आमंत्रणाची माणसं आळंदीमध्ये दाखल होतात. आजाच्या गळ्यातली माळ पोराच्या गळ्यात येते आणि पोराच्या गळ्यातली माळ नातवा अभिमानानं गळ्यात मिरवतात. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, अभिमानानं मिरवतात गळ्यामध्ये तुळशीच्या माळा. पुढच्या पिढीकडे ते जातो, पोचतं, टिकू नये, पाय रोवू नये. अनेक आले गेले, पण हा वारकरी संप्रदाय मात्र थांबत नाही. हा पुढं 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 एक 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 पाऊल टाकतच चाललाय. महाराष्ट्रातला धर्म जर कोणी टिकावला तर तो वारकरी संप्रदायाने टिकावला. कारण काय झालं माहितीये का, मधल्या काळामध्ये ना आपली लोक बिघडल्यासारखी करायला लागली होती. म्हणजे कशी माहितीये का, धर्मनिरपेक्षता, म्हणजे धर्म वगैरे काही नसतो, सगळं सारखंच असतं, सर्व धर्म समभाव. आणि त्या धर्मनिरपेक्षतेच्या नादापायी आपली अनेक लोक नास्तिक झाली होती. नास्तिक म्हणजे काय? देवाचं अस्तित्व मान्य न करणे आणि मनमानी करणे. उदाहरणार्थ, घरातल्या देवांची पूजा न करणे,
व्रत वैकल्य न करणे, कपाळाला टिळा न लावणे, गळ्यात तुळशीच्या माळा न घालणे, धर्माबद्दल अभिमान न बाळगणे, याला तर नास्तिक म्हणतात. आणि अशी झाली होती लोक मधल्या काळात. आता आमची तरुण पिढी धर्मजागरणामुळं, वारकरी संप्रदायाच्या संदेशामुळं पुन्हा जागी झाली. आज पुन्हा हिंदुस्थानामध्ये हिंदुत्वाचं वारं मोठ्या प्रमाणात वाहत आहे. नास्तिक लोक त्याच्यात वाहून पण जायला लागले, जाणारच ती वाहून. कारण राम रावणाच्या युद्धात नेहमी विजय रामाचाच होतो, रावणाचा कधीच होत नाही. त्याच्यात काय झालं माहितीये का, लंकेतल्या काही लोकांना कळालं की विजय रामाचा होणार आहे, आपण मूर्खपणा करण्यात मजा नाही, आपण रामाचे भक्त होऊ. उदाहरणार्थ बिभीषण सख्खा भाऊ आहे रावणाचा, पण त्याला कळालं माझा भाऊ अधर्मी आहे, माझा भाऊ खोटारडा आहे, माझा भाऊ अहंकारी आहे, त्याचा विजय होऊ शकत नाही. मला धर्मनिष्ठ असणाऱ्या एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांमध्ये सहभागी व्हावा लागल. ते झालं बिचार. आणि ते झाल्याचा परिणाम काय झाला तुम्हाला सांगतो. ते बिभीषण रामचंद्र प्रभूंना मिळालं. रामचंद्र प्रभूंनी रावणाचा वध केला आणि सोन्याची लंका ट्रॉलीमध्ये भरून अयोध्येत नाही घेऊन गेले हो. त्या सोन्याच्या लंकेचा मालक बिभीषण केला. याला राम म्हणतात. की माझं भांडण धनासाठी नव्हतं, संपत्तीसाठी नव्हतं, राज्यासाठी नव्हतं, माझं भांडण धर्मासाठी होतं. अधर्मी रावण मारला आणि धर्मी बिभीषण तिथं गादीवर बसावला. भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. बिभीषणाला राजा केला भगवान श्री रामचंद्रांनी. सावध झालं, ते वेळीच जाग झालं. एक दिवस रावणाला सुद्धा मंदोदरी म्हटली की तुम्हाला सीता सोडून दुसरं काही सुचतच नाही. सीता 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 माझी झाली पाहिजे, सीतेने मला मान्य केलं पाहिजे. तुम्ही मायावी आहात म्हटले. तुम्ही रावण होऊन तिच्या समोर जातात, ती तुम्हाला नकार देते, ती तुम्हाला स्वीकारत नाही. तुम्ही मायावी आहात, तुम्हाला पाहिजे तो अवतार घेता येतो. मग तुम्ही एक काम करा ना धनी म्हटली. काय? तुम्ही राम होऊन जा ना तिच्याकडं. रावण म्हटला अगं येडे, तो तर प्रॉब्लेम आहे ना, तोच तर प्रॉब्लेम आहे म्हटला. मला रामाचा अवतार घेता येतो, मी सीते पुढे रामाचा अवतार घेऊन जाऊ शकतो. पण एकदा का मी रामाचा अवतार घेतला की मला परस्त्रीमध्ये माता दिसते, माता. तोच माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे रावण सुद्धा जर राम झाला असता तर कदाचित तो सुद्धा तारला असता. पण रावणाला सद्बुद्धी झालीच नाही. रावणाने अहंकार टाकलाच नाही. आणि मी सध्या माझ्या तरुण भावंडांना सांगतोय, बाबा ज्याला ज्याला पश्चाताप झालाय ना आता, की जाऊ द्या आजपर्यंत आपण काही बोललो, राम मंदिराच्या विरोधात बोललो, रामाच्या विरोधात बोललो, धर्माच्या विरोधात बोललो, हिंदूंची कधी बाजू घेतली नाही, पण जाऊ द्या आपल्याकडून चूक झाली, आता आपण प्रायश्चित्त केलं पाहिजे, आपण सुद्धा भगवा झेंडा हातात घेतला पाहिजे आणि जय श्रीरामचा नारा केला पाहिजे. असा पश्चाताप ज्यांना झाला, असा पश्चाताप ज्यांना झाला आणि जे सध्या हिंदू धर्माच्या बाजूने उभे राहिले ना, माझी सगळ्या समाजाला विनंती आहे, त्या सगळ्यांना स्वीकारा. का? त्यांनी प्रायश्चित्त केला, त्यांना पश्चाताप झाला. कधी का होईना ते योग्य रस्त्यावर आले ना, मग आले ना योग्य रस्त्यावर, मग आपलेचे, मग आपलेचे. बिभीषण जर रामाचा होऊ शकतो तर आजपर्यंत हिंदुत्वाला विरोध करणारा जर प्रायश्चित्त करून पश्चाताप करून भगवा झेंडा हातात घेत असेल आणि जय श्रीरामचा नारा देत असेल आणि गावागावात जाऊन अयोध्येवरनं आलेल्या अक्षता वाटत असेल,
तर तो आपलाच आहे. आणि राहिला रावणांचा विषय, की ज्यांना अजूनही सद्बुद्धी व्हायना, की ज्यांना अजून कळाना का बाबा या देशातला हिंदू एकवटला, या देशात आता ठरलंय भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, या देशात आता ठरलंय जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. एवढा नारा जोरात सुरू असताना सुद्धा जे रावण आहेत ते काही अहंकार टाकायला तयार नाही. त्यांचा किडा वळवळ करीतोच, आणि तो वळवळ केला किडा की मग ते म्हणतात राम मांसाहार करायचा, राम हे खायचा, राम ते खायचा. तुम्हाला सांगतो त्यांचा किडा किती पण वळवळ करू द्या, राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना हिंदुस्थानात धूमधडाक्यातच होणार आहे. त्या रावणाला किती वळवळ करू द्या, किती स्टेटमेंट द्याऊ द्या, किती जाहीर बोलू द्या की राम हे खायचा, राम ते खायचा, राम आमचा आहे. अरे पूर्वी तूच म्हणायचा रामच काल्पनिक आहे. मग चल 2023 मध्ये राम हाय हे तर मान्य केलं, राम हाय हे तर तू मान्य केलं. अजून थांब, अजून थांब, अजून थांब, मरेपर्यंत तुला जय श्रीराम सुद्धा म्हणायला लावू. हे रावण आहे ना, यांचा अहंकार जरी जागेवर येत नसेल, यांना सद्बुद्धी जरी होत नसेल, तरी तुम्हाला सांगतो आपण खचायचं नाही. मला अनेक आज फोन आले दिवसभरामध्ये, काय लोक, अरे मग आपल्या देशाची एक अडचण अशी महाराज, आपल्या धर्माला विरोध आहे ना, शक्यतो परधर्मीय लोक 3दा विचार करतात, कारण त्यांना माहिती आहे यांच्या नादी लागलं ते कार्यक्रम वाजवतात. त्यांना माहिती आहे की सिंहाच्या जबड्यात घालीन हात मोजीन दात ही जात मर्द मराठ्याची आहे. ते शक्यतो आहे ना लय विचारपूर्वक बोलतात हिंदू धर्माच्या बाबतीत. हिंदू धर्माला जर कीड कोणाची आहे तर आपलेच जे गांडू आहे ना, आपल्यातले जे फितूर झालेले, कुणाचं तरी मन जिंकायचंय, कुणाला तरी बरं वाटेल असं बोलायचंय आणि उगीच आपल्यातच तेढ निर्माण करून द्यायचे, असे फितूर झालेले जे लोक आहे ना, त्यांचा आपल्याला जास्त धोका आहे. पण सांगू का तुम्हाला, फितुरांची संख्या जवळजवळ संपल्यात जमा आहे. एखादं किती वळवळ करून किती करीलो, किती वळवळ करून किती करील, 22 तारखेपर्यंत किती वळवळ करील. अहो किती करू द्या, परिणाम काहीच होणार नाही. परिणाम एकच होईल, आता जो रामाच्या विरोधात बोलल ना, परिणाम एकच होईल, हिंदुस्थानाला महाराष्ट्राला कळल रामाचा कोण आहे रावणाचा कोण आहे. हे जे आता वादग्रस्त जे स्टेटमेंट येत आहे ना सध्या महाराष्ट्रात, आता जे मीडिया बघतात, जे वाचतात, जे किमान टच मध्ये, ज्यांना घराबरोबर देशाची काहीतरी काळजी आहे, अशांना माझं बोलणं कळल, बाकीच्यांनी ऐका. हे वादग्रस्त विषय आपल्याला उलट सावध करतील. जेवढे लोक आता 22 तारखेपर्यंत वादग्रस्त बोलतील ना, ते आपल्याला सावध करताय की तुम्ही आयुष्यात कधीच आम्हाला मतदान करू नका. आणि ते जर नाही बोलले, त्यांनी मन दाबून ठेवलं, मन मारून ठेवलं, तर आपल्याला पण कसं कळल मतदान कोणाला करायचं ते, कसं काय कळल. त्यामुळं मायबापांनो, रामाच्या आणि रावणाच्या युद्धात विजय नेहमी रामाचाच झालेला आहे, रामाचाच होतो आणि रामाचाच होत राहील. आणि वारकरी संप्रदाय जो ह्या मातीत पाय रोवून उभा राहिला, थांबत नाही, पुढं चाललाय. त्याचं कारण काय माहिती? मी म्हणालो ना की एखादा येतो, त्याचे फोटो घराघरीमध्ये लागतात, लोक त्याच्या पूजा करतात, जिवंत असेपर्यंत, मेला की त्याचा विषय संपला. पण वारकरी संप्रदाय का टिकून आहे माहितीये? वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे, वारकरी संप्रदायामधला कोणताच संत म्हटला नाही माझे फोटो घरामध्ये लावा, माझे चरित्र सांगा आणि मी देवे, असा वारकरी संप्रदायातील कोणताच संत म्हटला नाही. वारकरी संप्रदायातील संत म्हटले, या रे नाचू प्रेमानंदे राम नामाचे छंदे. ज्ञानेश्वर महाराजांना म्हणता आलं असतं, या रे नाचू प्रेमानंदे ज्ञानेश्वराच्या छंदे.
तुकाराम महाराजांना म्हणता आलं असतं, या रे नाचू प्रेमानंदे तुकारामाच्या छंदे. नाही, कोणताच संत तुम्हाला कोणताच संत स्वतःचा बडेजाव करताना दिसणार नाही. वारकरी संप्रदाय असा आहे, याने रामाचा जय जयकार केला, रामाच्या छंदात नाचला. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचा आनंदे, नाचे उडे आपुलिया छंदे आणि मनाच्या आनंदे आवडीने भगवंताच्या छंदामध्ये. आज जर तरुण पिढीला प्रश्न पडला ना की गावातल्या वारकऱ्यांनी गावासाठी काय केलं, तर त्याचं एका वाक्यात उत्तर असं आहे, गावातलं हिंदुत्व वारकऱ्यांनी आजपर्यंत टिकवलं. अरे कपाळावरचा टिळा टिकवला वारकऱ्यांनी, मुखातला जय श्रीराम टिकवला वारकऱ्यांनी, आणि हिंदू धर्माचा भगवा पण टिकवला वारकऱ्यांनी. कितीतरी सत्ता आल्या गेल्या, पण वारकरी संप्रदाय कधी डगमगला नाही, त्याने भगवा खाली ठेवला नाही. वारीवर हल्ला केला सुलतानी सैन्यांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी संरक्षण दिलं, याची उदाहरण आहे. पण वारकरी पुढच्या वारीला खचला नाही की वारीवर हल्ला होता आपण जायचं नाही. तो पुन्हा पुढच्या वारीला पण भगवा घेऊन गेला. का? वारकऱ्याचं ब्रीद काय? पुट घालून पळणारा वारकरी कधीच असू शकत नाही. वारकरी चाल पाहिजे, वारकरी नाडणारा पाहिजे. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास. कोणासाठी मऊ? जे प्रेमाने येतील, राम राम म्हणतील त्यांच्यासाठी मऊ. पण कठीण वज्र असं भेदू ऐसे. कठीण किती? तो वज्राला भेदून पुढे जाऊ इतके कठीण. इतका कट्टर पाहिजे बरं वारकरी. आज अनेक वारकऱ्यांचा प्रॉब्लेम असा झालाय, स्वतः रात्रंदिवस भजन करणार, पण धर्माच्या विरोधात कोण बोललं तर गप्प बसणार मुख गिळून. आपल्याला काय करायचंय, आपण हरी हरी करावा. तुकाराम महाराजांनी कधीच हे शिकवलं नाही, कधीच नाही शिकवलं तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराज म्हटले, भले तरी देऊ कासेची लंगोटी. हा भले भलेपणा असलंच पाहिजे, मोठेपणा असलंच पाहिजे, अंतःकरण उदार पाहिजेच, प्रेमळ पाहिजे, विनम्र पाहिजे. की एखादा आलं प्रेमात ना, काही नाही जवळ राहिलं तर त्याला अंडरपॅन्ट देऊन टाकायची, जाय बाबा मी भोंगळा राहतो. मग काय आता काही राहिलंच नाही शिल्लक, जाय घेऊन, हाय तेवढं घेऊन जाय. पण देव देश धर्माच्या विरोधात जर कोण कारवाया करायला लागलं तर त्याच्या डोक्यात सुद्धा काठी हाणतो, त्याला वारकरी म्हणतात. वारकरी कसा असला पाहिजे? वारकरी तुकाराम महाराजांसारखा असला पाहिजे, वारकरी बंडा तात्या कराडकरांसारखा असला पाहिजे, आणि वारकरी नरेंद्रभाई मोदींसारखा असला पाहिजे. धर्मनिष्ठ असला पाहिजे. तो अधर्मावर घाला घालणारा पाहिजे. आज आपल्या समाजात प्रॉब्लेम असा झालाय महाराज, आपली लोक नीट वागतात, पण आपल्यातले जे वाईट असतात ना त्यांना धडा शिकवत नाही. माझी आज तरुणांना विनंती आहे, पोरांनो व्यक्त व्हा रे. आपल्या धर्माच्या विरोधात, आपल्या देवाच्या विरोधात जेव्हा एखादा बोलतो ना, तेव्हा धपाधप निषेधाचे स्टेटस पडले पाहिजे व्हॉट्सअपला, फेसबुकला. आपण आपल्याला काय घेणं देणं नाही. अरे तुमच्याकडे आज व्यक्त व्हायला माध्यम दिलेलं आहे रे. तुमचं स्टेटस किती नाही म्हटलं तरी 5-50 पोरं पाहतात. आज महाराष्ट्राच्या मातीत बेधडकपणे देशात बातमी लागली, देशात गेली का नाही महाराष्ट्राची इज्जत. देश जय श्रीराम म्हणतोय आणि आपल्या महाराष्ट्रातली एखादी अवलाद देवाच्या विरोधात चुकीचे विधान करते, तेव्हा आपली पोरं मुग गिळून गप्प बसतात. जाऊ द्या ना धप्पाधप स्टेटस, जाहीर निषेध म्हणून वचक बसल. तुम्हाला सांगतो, माग त्या नुपूर शर्मा त्यांच्याकडून काही वक्तव्य केल्या गेले परधर्माच्या बाबतीत, तर हिंदुस्थानातला नाही जगातला मुसलमान एकत्र झाला, जगातला. आणि जगातल्या मुसलमानांनी भारताला पत्र पाठवले की तुम्ही त्या नुपूर शर्माला समजून सांगा, तिच्यावर कारवाई करा, ती आमच्या धर्माच्या बाबतीत असं बोलली. जगातले मुसलमान एकत्र झाले आणि हिंदुस्थानात हिंदू धर्माच्या विरोधात, हिंदू देवाच्या विरोधात एखादं कार्ट जेव्हा चुकीचं बोलतो तेव्हा हिंदुस्थानातली पोरं गप्प बसतात. म्हणून आपल्या धर्मावर अन्याय होतो. तुम्ही आम्ही सहनशील असल्यामुळे प्रॉब्लेम होतात. काय हिंमत आहे नाही तर महाराज बोलायचे हो.
पण आपल्यातला एक प्रॉब्लेम असा, आपण चुलत भावाला हाणू, चुलत्याच्या कानाखाली टाकू, मामाच्या विरोधात खाटला टाकू, पण धर्माच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर गप घरात बसू. अरे तुकाराम महाराजांनी सगळं गमावलं ना माय भावांनो, अख्खं गमावलं. काय राहिलं? बायको अन्न करता मेली, गावातून लोकांनी हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केले, पैसा गेला, प्रतिष्ठा गेली, नाव गेलं, बायका पोरांची वाताच झाली. पण सांगू, एवढं सगळं गमावलं पण आयुष्यात धर्म कमावला तुकाराम महाराजांनी. काय झालं? कार्य करताय काय? सगळं गमावलं. संसाराच्या नावे घालून या शून्य. ऐका पोरांनो, जीवाचे कान करून ऐका कीर्तन. त्याला शनिवारी मारुती पुढे घ्या, कारण आमचे तरुण भावंड असल्यानं मारुती पुढे उभे करून राहिले दर शनिवारी. पुढच्या शनिवारी त्याला करा उभा. राहिला तर राहिला, नाही तर जाईल. काय त्याचा विषय? देवाचं नाही ऐकलं तर मग काय करणार? शेवटी तुमचं आमचं नाही ऐकलं तरी देवाचं ऐकणंच आहे का? त्याची काठी लागते भाऊ, पण आवाज नाही येत. मग पण बसते असे ना नीटच. त्याला पुढच्या शनिवारी कुठे गेले महाराज, त्याला घ्या तिकडं. त्या सगळं गमावलं भगवान श्री तुकाराम महाराजांनी, पण वाढता हा पुण्य धर्म केला. महाराज धर्म कमावला. तुमचं आमचं आज असं झालंय, बाकी आम्हाला सगळं पाहिजे, पैसा पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, नावलौकिक पाहिजे, कोणत्या का मार्गाने मिळाना. फितूर होऊन मिळू द्या, याची टोपी त्याच्यावर घालून मिळू द्या, 2 नंबरने मिळू द्या, पण पाहिजे. धर्म मात्र वेशीला टांगून ठेवलाय. धर्माशी काही घेणं देणं नाही. धर्माच्या बाबतीत गाफील झाले आणि साधू संतांनी सगळं जाऊ दिलं प्रपंचातलं, पण धर्म कमावला. महाराज म्हणतात, आम्ही धर्माचं रक्षण करणार आणि अधर्माचा नाश करणार. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. महाराज त्या धर्माच्या पालनापायी त्रास झाला ना. बायका पोरांची वाताच झाली, गावकऱ्यांनी त्रास दिला, विरोधक तयार झाले, पण महाराज माग नाही सरकले. आज मी माझ्या तरुण भावंडांना सांगतो, समाजातले काही माणसं बलात्कार करून आत जातात, भ्रष्टाचार करून आत जातात आणि पुन्हा बाहेर आल्यावर प्रचंड बहुमतांनी निवडून येतात. मग धर्माच्या रक्षणासाठी माझ्या एखाद्या तरुण भावावर जर एखादी केस दाखल झाली ना, खचून जायचं कारण नाहीये. पुढच्या पिढ्यानुपिढ्या सांगतील, आमचा बाप बलात्कार करून भ्रष्टाचार करून आत नाही गेला, आमचा बाप हिंदुत्वासाठी आत गेला होता. अभिमानानं सांगतील पुढच्या पिढ्या. सध्या मराठा आरक्षणाच्या बीडमध्ये पोरांवर गुन्हे दाखल झाले. ती पोरांचे मला फोन आले, महाराज आम्हाला फोन येतात, लय त्रास होतोय, घरी जात आहे. अरे होईल म्हटलं त्रास, 4 महिने होईल, 5 महिने होईल, वर्षभर होईल, पण जेव्हा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल ना, तेव्हा मनोज जरांगे पाटील जितका महत्वाचा राहील महाराष्ट्रासाठी, तितकेच जेवढ्या पोरांवर गुन्हे दाखल झाले ते पोरं पण महत्वाचे राहतील. पिढ्यानुपिढ्या सांगतील. जसे 1992ला जी पोरं बाबरी मस्जिदीवर चढली होती, मस्जिद दगडादोंड्यांनी पाडली ना, आज पुढच्या पिढ्या सांगतात आमचं म्हातारं कारसेवक होतं, आमचा आजा कारसेवक होता, आमचा चुलता कारसेवक होता. उद्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागल्यावर त्याच बीड मधल्या पुढच्या पिढ्या सांगतील की आमच्या बापाने केस अंगावर घेतली होती तेव्हा आरक्षण मिळालं. तो आपला इतिहास आहे हो. आपला इतिहास आपल्याला काय शिकवतो? 100 वर्ष कोल्ह होऊन लांडगा होऊन जगण्यापेक्षा 25च वर्ष वाघ होऊन जगायचं. काय शिकवतो आमचा धर्म? अनेक माणसं जन्माला येतात, 100 क्रॉस करतात, पण मागं वळून पाहिलं की भोपळा आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना 30-32 वर्षाचं फक्त आयुष्य लाभलं. मला आजही ऐकल्यानंतर आश्चर्य वाटतंय. 120 लढायांपैकी एकही लढाया न हारलेला महापराक्रमी राजा, संस्कृतवर प्रभुत्व असणारा राजा,
आणि संभाजी 1000 बार जिएगा 1000 बार मरेगा लेकिन हिंदुत्व नहीं छोडेगा, ये बोलणारा राजा. काय आयुष्य, किती थोडं आयुष्य. मी मागच्या एका कीर्तनात म्हणालो, संभाजी महाराजांना 30-32 वर्षाचं आयुष्य लाभलं तरी महाराष्ट्रातलं हिंदुत्व टिकवलं. तो राजा जर 100 वर्ष जगला असता ना, त्याने जगभर भगवानीला असता, जगभर. तेवढा ताकद संभाजी राजांमध्ये होती. आपली पोरं लढली पाहिजे, आपली पोरं झुंजली पाहिजे ना, आपली पोरं अन्यायाच्या विरुद्ध आहे ना जाहीरपणे आणि सपोर्ट केला पाहिजे. नाही तर आपल्या एखाद्याने, आता समजा आज एखादा रामचंद्र प्रभूंच्या विरोधात बोलला, आपल्या एखाद्याने लगेच जाहीर निषेध म्हणून स्टेटस टाकलं ना, त्याला रिप्लाय द्या ना, आम्ही तुझ्या सोबत आहे. रिप्लाय काय देतं माहितीये का? गुन्हा दाखल होईल बरं का. त्याचं कच्चीकरण करायचं, त्याला सपोर्ट करा, ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही आहे. त्याला लगेच चुकीचे रिप्लाय नाही द्यायचे, डिलीट करून टाक, आपल्याला काय करायचंय. या प्रवृत्तीमुळे देश पारतंत्र्यात गेला. आपली माणसं लवकर निषेध कुठल्या गोष्टीचा करत नाही, आपल्या मस्तीत राहतात. माझी गाडी, माझी माडीन, माझ्या बायकोची गोल गोल साडी, त्याच्यात व्यस्त राहतात. आणि बायको पण हिसकावून घेतली जाते, माडी पण हिसकावून घेतली जाते, आणि गाडी पण हिसकावून घेतली जाते. आणि आपला माणूस रस्त्यावर येतो, कारण फक्त एकच, योग्य वेळी धर्माच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं, राहता आलं नाही म्हणून. मला लोक आज म्हणतात, महाराज तुमचं एवढं भारी चाललंय, तुम्हाला एवढं पाकिट लोक देता, कशाला तुम्ही धर्माच्या बाजूने बोलून हे असे तसे वक्तव्य करून कशाला अडचणीत येतात. गोड गोड बोलायचं, पाकिट घ्यायचं, निघून जायचं. मी त्याला सांगतो, मी गोड गोड बोलून पाकिट घेऊन निघून जाईल रे. मला माहित आहे आज कीर्तन चालू आहे, पुढचे 50 वर्ष कीर्तन चालूच राहणार आहे. पण मी आज एवढा जाहीरपणे प्रखरपणे जे बोलतोय ना, ते कशासाठी माहिती आहे? चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्तन चालू राहावे म्हणून. म्हणून मी आजचा विचार नाही करत, मी चंद्र सूर्य असेपर्यंतचा विचार करतो. आणि आपल्या पाठीमाग देव रे, आपला धर्म इतका भारी आहे ना, त्यांनी फक्त तुम्हाला लढायला लावले आणि जबाबदारी देवानी घेतलेली आहे. तुम्हाला फक्त काय सांगितलंय, तुम्ही लढत राहा रे, तुम्ही काळजी करू नका, सनातन आहे, याला आधी अंत नाहीये, हा सनातन आहे, चिरंतन आहे. तुम्हाला फक्त तुमची कर्तव्य पार पाडायची, जबाबदार राहायचंय. बाकी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देवाने सांगितलंय, पोरांनो तुम्ही लढा. तुम्ही जेव्हा कमी पडाल तेव्हा रामचंद्र प्रभू येणार आहे. तुम्ही जेव्हा कमी पडाल तेव्हा भगवान कृष्ण येणार आहे. आणि तुम्ही जेव्हा कमी पडाल तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पण येणार आहे. मग एवढा विश्वास जर आपल्या संस्कृतीने, आपल्या धर्माने आपल्याला जर दिलाय, तर आपल्याला माघार घ्यायची गरज काय? फक्त पुढे चालत राहायचंय, कॉन्फिडंटली, आत्मविश्वासाने. भगवंत प्रत्येक वेळी अवतार जर घेत आलाय तर पुढेही घेत राहील ना. मला घ्या, शेवटी तो भक्ताला सांभाळणार आहे ना. आपली माणसं फितूर होतात, साधू संतांनी महाराज काय नाही, तुकाराम महाराजांनी सगळं काय, शेवट किती गोड झाला बघा ना. इतके हाल झाले पण भगवंताचं भजन सोडलं नाही, धर्माशी तडजोड केली नाही. शेवटी आनंदाने सांगितलं माझं शेवट गोड झाला, आणि तेवढ्यासाठीच मी अट्टहास केला होता. केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मायबाप साधू संत मायबापांनी टिकवला काय तर धर्म टिकवला. ज्ञानेश्वर महाराज असू द्या, तुकाराम महाराज असू द्या, शांती ब्रह्म एकनाथ महाराज असू द्या, या सगळ्यांनी परकीय आक्रमण होत होती, जोर जोरात युद्ध सुरू होते पण यांनी भगवंताचा टाव फोडणं मात्र बंद केलं नाही. यांनी धर्माचा जागर करणं मात्र सोडलं नाही. आणि त्यामुळं आपल्यापर्यंत धर्म येऊन पोहोचला, तुमच्या आमच्यापर्यंत. मायबाप साधू संत मायबापांनी आणि आपल्या सगळ्यांचे जे हाल आजपर्यंत झाले, ते साधू संतांना साथ न दिल्यामुळेच झाले, त्यांचं न ऐकल्यामुळेच झाले. तुमचं आमची पद्धत काय? मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, आणि तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जर साधू संत मायबापांनी आम्हाला धर्माचं पालन करायला लावलं आणि आपण न ऐकल्यामुळं अडचण काय झाली तुम्हाला सांगतो.
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. की या देशातून सोन्याचा धूर निघत होता, पण आज आपल्या काही चुकांमुळं, आपल्या पूर्वजांच्या चुकामुळं आज भारतात पोरं म्हणतात रोजगार नाहीये, पोरं म्हणतात शेतीत काही नाही. महाराज आम्हाला काहीतरी कामधंदा बघा, उद्योग व्यवसाय बघा. हे दिवस का आले माहितीये? हा देश परकीयांनी लुटला. कुणी आक्रमण नाही केलं हो या देशावर. एक आहे का? पोर्तुगीज आले, राज्य केलं. डच आले, राज्य केलं. मुघलांनी तर इतके अत्याचार या देशावर केले, इथले मंदिरं उद्ध्वस्त केले, इथल्या गायींच्या कत्तली केल्या, इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात धर्मांतरण घडवून आणलं. त्यांनी केलेले धर्मांतरण, त्याचे त्रास आजही देश भोगतोय. मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केले मुघल इथं. बरं मला सांगा, इंग्रज भाऊ जीवाचे कान करून ऐका, मसाल्याचा व्यापार करायचा म्हणून या देशात आले. मला तर सचिनराव कधी कधी लाज वाटते. असं वाटतं गाडीवर लिहावं मागच्या बाजूने इतिहास मत पूछो. इतका लाजीरवान आहे. अरे आज आमची पोरं इतकी सावध झाली, गावात एखादं पाव विकायला आलं ना, पोरं नीट निरकून पाहतात पावच विकायला आलंय का लव जिहाद करायला आलंय. भांगारवाला आलं ना, पोरं नीट पाहतात भांगारच विकायला आलंय का जमिनीवर कब्जा करायला आलंय. पोरं आज सावध झाली. माझा प्रश्न असा आहे, मसाल्याचा व्यापार करायला आलेली माणसं इथं राजवट प्रस्थापित करून बसतात. आपले खापर पंजोबा करीत काय होते? झोपले होते का काय? तर त्याचं उत्तर एवढंच आहे, कमी काहीच नाही आपल्या रक्तात. महाराज हिंदुस्थानी माणूस असा आहे, बुद्धीच्या बाबतीत पण मस्त आहे, ताकदीच्या बाबतीत पण मस्त आहे. बुद्धी आहे, ताकद आहे, संपन्नता आहे, सगळं आहे. फक्त याचा प्रॉब्लेम एवढा आहे, हा संघटित होत नाही. इंग्रजांना विचारलं, तुम्ही 150 वर्ष या देशावर राज्य कसं काय केलं? त्या इंग्रज अधिकाऱ्याने उत्तर दिलं, आम्ही काहीच नाही म्हटले, फोडा आणि राज्य करा, एवढंच तंत्र अवलंबलं. जो भाऊ आमच्यात सहभागी झाला त्याच्या हातात बंदूक दिली, आणि जो भाऊ आमच्या विरोधात गेला बंदूक घेऊन, जो विरोधात गेला त्याच्याच भावाला बंदूक घेऊन उभा केला. भाऊ भावाच्या विरोधात आम्ही उभे केले, जाती जातीच्या विरोधात उभ्या केल्या, जाती जातींमध्ये भांडणं लावली, भावा भावांमध्ये भांडणं लावली. जे आमच्यात आले त्यांना आमच्यात घेतलं, त्यांना नोकर म्हणून ठेवलं, आणि राजवट आम्ही केली. आपल्यात भांडणं लावले आणि त्यांनी राजवट प्रस्थापित केली. आणि बस तोच कलंक आहे महाराज, बाकी काहीच नाही. इंग्रज जेव्हा राज्य करीत होते ना, तेव्हा आमच्यातली लोक म्हणत होते चुलत भावाची जिरवायची आहे, मामाला कोर्टात खेचायचं आहे, बायकोला घटस्फोट द्यायचा आहे. आपल्यात झुंजत राहिली, आणि परिणाम परकीयांनी आपल्या पोळ्या भाजून घेतल्या. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की हा माणूस जर संघटित झाला नाही, एकत्र आला नाही, तर अधर्म कुठेतरी इथं राज्य करून जातो आणि ह्या देशाची वाताहत होते. हा दूरदृष्टिकोन ठेवून तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी एक अभंग केला, ते पहिलं चरण. एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. महाराज 400 वर्षापूर्वीचा जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. पण तुम्हाला सगळ्यांना माझी प्रार्थना आहे, तुकाराम महाराजांच्या या अभंगाकडे तुम्ही अभंग म्हणून पाहू नका. मग उद्योग व्यवसाय करणारी पोरं असू द्या, राजकारण करणारी पोरं असू द्या, परमार्थ करणारी असू द्या, अथवा कुणीही असू द्या, संसार करणारी असू द्या, तुम्ही तुकाराम महाराजांच्या या अभंगाकडे अभंग म्हणून पाहू नका. आणि शब्द म्हणून तर चुकून पण पाहू नका. शब्द म्हणून पाहू नका. बॉय शब्द एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. अभंग म्हणून पाहू नका, शब्द म्हणून पाहू नका. तुकाराम महाराजांच्या या अभंगाकडे तुम्ही मंत्र म्हणून पहा. तुमचं जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. समृद्धच होईल जीवन. एवढा मंत्र आहे महाराज. झाला असा हा मंत्र आहे ना, 2 नंबर वाल्यांनी लय भारी पाठ केला हो. एका साह्य करू, फक्त सुपंथाच्या जागेवर त्यांनी कुपंथ लावला. असली एकजूट असते महाराज 2 नंबरच्या लोकांची ना, मरतील पण फुटत नाही, फितूर तर होतच नाही. म्हणून 2 नंबरचा प्रत्येक व्यवसाय परफेक्ट चालू आहे. तुम्ही बघा का माहिती आहे का, त्यांच्यात फुटीरवादी माणसं शक्यतो नसतात, जीव देतील पण मॅनेज होत नाही. आपल्यात प्रॉब्लेम काय माहितीये का,
कधी कोण फुटल याचाच भरोसा नाही. तुम्ही बघा गावातल्या एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या माणसाला जर एखादी कानाखाली मारली ना तर ते 100 पोरं गोळा करतोय लगेच. त्याचे सगळे बेवडे मित्र पटापट जमा होतात, भाऊला कोणी हात लावला, सगळे बेवडे एकत्र होतात महाराज. पण तेच गावातल्या एखाद्या वारकऱ्याला जर कोणी चापट मारली ना, दुसरे वारकरी म्हणतात त्याला गरजच होती प्रसादाची. ते लय पुढं पुढं करीत होतं, त्याला लवकर मोठं व्हायचं होतं, बरं झालं त्याला जरा आखाडला. हे कोण म्हणतं? वारकरी. चांगली माणसं आपापसात भांडत राहतात आणि चुकीची माणसं पुढं निघून जातात. हे तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं आणि अधर्म वाढीस लागतो त्या गोष्टींमुळं तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की नाही, हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये, एकट्याचा लोहे खेळ मनोनी मेळ मेळविला तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. अरे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागल. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार आहे, बरोबर? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगायला बसले, प्रॉब्लेम संपले का? संपले. ते भरपूर वाजले पण आम्ही हटलो नाही, हे पण महत्वाचं आहे. कशाला हटायचं? तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराज महाविष्णूचा अवतार आहे. कदाचित तो काळ असा होता, एक तर लोटून लावत होते, वर्णभेद प्रचंड होता, जातीयवाद भरपूर होता, ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र हा वाद मोठ्या प्रमाणात होता. त्या काळात हे ज्ञानेश्वर महाराज व्यासपीठावर बसले आणि म्हणतात काय, तरी अवधान एक वेळ देईजे मग सर्व सुखासी पात्र होईजे आणि हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणतात काही काळजी करायची नाही, आता मी तुम्हाला सुखी करणार आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. बरोबर आहे का नाही? काठी घेऊन बसायला पाहिजे होतं, काठी घेऊन. एखाद्याने बडबड केली का हाणून मारायला पाहिजे होती काठी. एखाद्याने डिस्टर्ब केलं, एखाद्याचा मोबाईल कीर्तनात वाजला ना, दगड ठेवायला पाहिजे होते, 2-4 खानदेशी डोक्यात टाकायला पाहिजे होता दगड. एखाद्याचा मोबाईल वाजला, एखाद्याने डिस्टर्ब केलं, मध्येच एखाद्याने त्रास दिला, असे दगड ठेवायला पाहिजे होते, काट्या ठेवायला पाहिजे होत्या. पण सांगू तुम्हाला, एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज, पर्याय नव्हता समाजाला ज्ञानेश्वर महाराजांशिवाय, बरं पर्यायच नव्हता. पण ते ज्ञानेश्वर महाराज खाली बसलेल्या श्रोत्यांना म्हणाले, नाही तुम्ही मूर्ख आहे, नीट ऐका, तुम्ही अज्ञानी, नीट ऐका आणि मी तुम्हाला सुखी करणार आहे. आता मीच तुमचा नेता आहे, मीच तुमचा संत आहे. अजिबात नाही. माऊली म्हणतात काय माहिती आहे का, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती आणि म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. माऊली म्हणतात, तुम्ही जे बसलेले ना, तुम्ही मला माणसं दिसत नाही तर तुम्ही मला शिवाची रूप दिसताय आणि मी जे सांगतोय ना ते तुमची चाललेली सेवा आहे, तुमची चाललेली पूजा आहे. काय झालं हो, माऊलींनी श्रोत्यांना इतकं मोठेपण दिल्यामुळं दुसऱ्या दिवशी लोक म्हटले, ए बाबा आपण शिवाची रूप आहे, शिवासारखं वागलं पाहिजे, आपण देवाची रूप आहे, नीट आंघोळ करून आलं पाहिजे, शुचिरभूत होऊन आलं पाहिजे, नीट बसलं पाहिजे, नीट ऐकलं पाहिजे. काय झालं, माऊलींनी प्रेम दिलं, जोडला गेला ना माऊलींना माणूस, तो आजही जोडला गेलाय. 700 वर्ष झाली त्या पोराला लोक माऊली म्हणतात. म्हणजे माऊलींनी किती मांडीवर घेतलं सगळ्यांना, सगळे अभिमानानं बसले मांडीवर माऊलींच्या. किती मोठा संप्रदाय, विचार करा ना तुम्ही. 700 वर्ष होऊन गेली दादा. आज जन्मदात्या बापाला पोरं घरातून काढून द्यायला लागले. आईला म्हणतात किती दिवस असंच घरी राहायचं, जात जा की वारीला बिरीला. म्हणजे आज जन्मदात्या आईला पोरं मानायला तयार नाही. पण 700 वर्षापूर्वी एक पोरग जन्माला येतं, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितं, 21व्या वर्षी समाधिस्थ होतं. 700 वर्षानंतर सुद्धा उभा महाराष्ट्र त्या पोराला आई म्हणतो. याच्यापेक्षा मोठा चमत्कार कोणता असेल? आणि हे कधी शक्य झालं? माऊलींनी प्रेम दिलं तेव्हा शक्य झालं. लेकुराचे हित वाय माऊलीचे चित्त आणि करी लाभाविन प्रीती. माऊली जर म्हटले असते मी मोठा तुम्ही लहान, तर नातं घट्ट झालंच नसतं. माऊलींनी, तुकाराम महाराजांनी, नाथबाबांनी, सगळ्यांनी तुम्हाला आम्हाला या रे लहान थोर या ती बलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी सकलांसी येथे आहे अधिकार
कलियुगी उद्धार हरीच्या नावे. आणि ही गोष्ट तुकाराम महाराजांच्या लक्षात आली की आम्ही संत मांदियाळी जसे एकत्रित आलो आणि आम्ही एकत्रित आल्यामुळं हा संप्रदाय उभा राहिला, ही भागवत धर्माची इमारत उभी राहिली. अरे तुम्ही सुद्धा जर एकमेकांचे पाय ओढणं बंद केलं आणि एकमेकांच्या हातात हात धरले तर आपला स्वधर्म टिकेल. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. म्हणून आज आपल्याला जर गावातलं हिंदुत्व टिकवायचं असेल तर माझा पहिला मंत्र असा आहे, उद्यापासून हिंदूने हिंदूला विरोध करायचा नाही. मला एकाने विचारलं, मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का? म्हटलं जाहीर पाठिंबा आहे. का? ते आंदोलन मी मराठ्यांचं म्हणून पाहत नाही, हिंदूंचं म्हणून पाहतो. म्हणून माझा पाठिंबा आहे. एक एक वज्रमुठ बांधायची, हिंदूने हिंदूला विरोध करायचा नाही. रामाने काय शिकवलंय तुम्हाला, आम्हाला काय शिकवलंय? काय शिकवलं माहिती आहे? भावाचं ते भावाचंच, पण माझं सुद्धा भावाचं. काय शिकवलं? राम प्रभू म्हटले भारताचं भारतालाच राहू द्या, पण माझं सुद्धा भारताला. भरत म्हणतो नाही मी तुमच्या पादुका ठेवणार, हे तुमचं आहे माझं नाही. भावा भावांचे भांडणं कशावर नाही? गादीवर तू बस तू बस तू बस यावर नाही. म्हणजे आपली संस्कृती आपल्याला हे शिकवते की बाळा, तुझ्या ताटात जर अर्धी भाकर असेल आणि अतिथी आला तर तुझ्या घरात जर शिल्लक राहिलं नसेल तर त्या अर्ध्या भाकरीतली जेवढी काही वाटे होईल ते पुढच्याला दिलं पाहिजे. याला संस्कृती म्हणतात. ही संस्कृती आपली. आपल्यातलं भावाला द्यायचं, पाहुण्याला द्यायचं, ही जर आपली संस्कृती असेल तर हिंदू जर आपापसात भांडत राहिले तर हिंदुत्व टिकणार नाही. आणि अनेक धूर्त लोकांची सध्या तीच चाल आहे की यांच्यात जाती जातीत कशी भांडणं लावता येतील, ही सगळ्यांची चाल सुरू आहे. आणि त्या चालीला आपण पुरून उरलो पाहिजे प्रबोधनाच्या माध्यमातून. मी जे आज कीर्तनातनं बोलतोय ना, ते उद्या तुम्ही कट्ट्यावर बसून बोला. तुमचे जे मित्र आहे ना, ज्यांनी तुम्हाला सध्या ब्लॉक केलंय, तुमच्याशी बोलती नाही, तुम्ही आले का निघून जातात, त्यांना जवळ घेऊन बोला की या सगळ्या चाली सुरू आहेत, आपल्या आपल्यात भांडणं लावायची कामं सुरू आहेत. इथून पुढे एक वज्रमुठ गावात बांधली गेली पाहिजे. ब्राह्मण, मराठा, वंजारी, सुतार, धनगर, कुंभार, माळी, चांभार, तेली म्हणून विभागल्या जायचं नाही, तर हिंदू म्हणून एकत्र यायचं. अहो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेव्हा म्हणाले होते, गर्व से कहो हम हिंदू है. तेव्हा त्यांची अपेक्षा होती की माणसं मराठा म्हणून पुढे येऊ नये, माणसं ब्राह्मण म्हणून पुढे येऊ नये, माणसं माळी म्हणून पुढे येऊ नये, माणसं धनगर सुतार म्हणून पुढे येऊ नये, तर माणसं हिंदू म्हणून पुढे यावे. आणि जर आपण हिंदू म्हणून एकत्रित राहिलो इथून पुढच्या काळात तर आपण टिकणार आहे. लक्षात ठेवा, हिंदूने हिंदूला विरोध करायचा नाही, हिंदूने हिंदूला मदतच करायची. आणि हिंदू जर हिंदूला विरोध करेल तर परधर्मीय इथं राजवट प्रस्थापित करतील. गावातला एखादा नास्तिक माणूस म्हणतो की मंदिरं बांधून काय होणार आहे, शाळा बांधल्या पाहिजे, जिम बांधल्या पाहिजे. त्याला उत्तर माझं एवढंच आहे, जेव्हा जेव्हा या देशावर परकीय आक्रमण झाले तेव्हा त्यांनी हवेल्या फोडल्या नाही, त्यांनी शाळा फोडल्या नाही, हॉस्पिटल फोडले नाही. त्यांनी पहिल्यांदा जर काय फोडले तर मंदिरं फोडले. त्याचं कारण काय माहिती आहे? त्या सगळ्या परकीय आक्रमणकर्त्यांना माहीत होतं की मंदिर फोडलं की गावातला धर्म संपतो आणि धर्म संपला की राजवट प्रस्थापित करता येते. सगळ्यांनी पहिल्यांदा धर्म संपवण्यासाठी प्रयत्न केला, कारण आपल्या शास्त्राचं सिद्धांत असा आहे, यतो धर्मस्ततो जयः. अहो, गावात आल्याबरोबर जर डुलदार आकाशाला गवस निघालणारे मंदिरांचे कळस दिसले ना, लोक समजून घेतात हे हिंदूंचं गाव आहे. आपल्या धर्मानं सांगितलंय की कळसापेक्षा घर उंच असू नये, मंदिराच्या कळसापेक्षा स्वतःचं घर उंच असू नये. मग घर उंच बांधायचं नाही का? बांधायचंच, घर उंचच बांधायचं, पण अगोदर मंदिराचा कळस घरापेक्षा उंच करायचा आणि मग घर उंच बांधायचं. आणि आज
लय अडचणीत होता, लय अडचणीत. म्हटलं बापू लय कर्ज झालं राव, कसं बाहेर यावा काहीतरी सांगा. म्हटलं आता खिशात किती पैसे? म्हटलं 10,000 आहे. म्हटलं एक काम कर ना, त्या 10,000तले 1,000 दान करून टाक. तो म्हणाला ओ बापू आधीच कर्ज झाले, सध्या 10,000 माझ्यासाठी 10 कोटी इतके. 10,000 म्हणजे तुम्हाला शुल्लक असतील, माझ्यासाठी 10 कोटी आहे. त्यातले 1,000 दिले ना माझी चिंता वाढल, कमी नाही. म्हटलं विश्वास आहे ना तुझा? 10,000तले 1,000 देऊन बघ. म्हटलं धर्मासाठी खर्च कर. 10,000तले 1,000 दे बरं का त्याला. म्हटलं 1,000 दे. त्या पोराने 10,000तले 1,000 माझं ऐकून दान केले. पुढच्या 2च वर्षात मला फोन करून म्हणतोय बापू अडचण असली तर सांगा बरं का, पैसे पडू नये. काय झालं? दिल्याने वाढलेलंच आहे. कर्माचा सिद्धांत आहे, पेराल ते उगवणार आहे. ही जी लोक असतात गावात, कीर्तनकाराचं सौजन्य आम्हाला द्या, पंगत आम्हालाच द्या, मंदिराला वर्गणी आमचीच घ्या, त्यांना ते गणित कळालेलं आहे. तुम्ही अंबानी बघा, टाटा बघा, ही लोक देवधर्माच्या ठिकाणी जातात कोट्यावधी रुपये देतात, त्यांना ते गणित कळालेलं आहे. शक्यतो या गोष्टी कोण सांगत नाही. तुमच्याकडे 100 रुपये असतील, त्यातला 1 रुपया देऊन बघा, तुम्हाला रिझल्टच भेटतील. आणि तुम्हाला सांगतो, दुसरा एक सांगतो, दिलं चांगल्या ठिकाणी तर तुमचं वाढणारच आहे. पण अजून एक प्रॉब्लेम सांगतो, तुम्ही चांगल्या ठिकाणी नाही ना दिलं, दवाखान्यामध्ये घालावं लागतं. परवा गावातली पोरं आहे ना, एकाला 7ची वर्गणी मागायला गेले. ते त्याची जरा जमीन वगैरे जास्त आहे म्हणून त्याला म्हटले अण्णा तुम्ही 5,000 द्या ना. अहो ते भाव खाल्ला. ते मला 5,000 एवढे पैसे देत असतं काय? म्हटला एवढे पैसे नाही देणार मी. त्याने अक्षरशः 100 रुपये दिले पोरांना. जा म्हटलं. अहो 15 दिवसात डॉक्टर म्हणे तुम्हाला मागून फाडावं लागेल तर तुम्ही जागाल, नाही तर जागणारच नाही. 15 दिवसात हो. आणि अजून संपले नाही, माऊली महाराज संपलं नाही अजून. त्याने मागून फाडून घ्यायचे 15 लाख घालवले हो. फाडाबा मला मागून, त्याला खर्च 15 लाख होता. काय झालं? योग्य ठिकाणी नाही दिलं तर अयोग्य ठिकाणी घालावंच लागतं. सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अयोध्येचं राम मंदिर आहे. 14 वर्षांचा वनवास संपून प्रभू श्री रामचंद्र जेव्हा अयोध्येत आले होते, तेव्हा उभ्या हिंदुस्थानाने दिवाळी साजरी केली. ती दिवाळी आज तागायत चालू आहे. भव्य प्रमाणात देशातला सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीचा सण ओळखला जातो. मग 14 वर्षांचा वनवास संपून प्रभू श्री रामचंद्र जेव्हा अयोध्येत आले, तेव्हा तत्कालिक आपल्या हिंदू बांधवांनी मोठी दिवाळी साजरी केली. आता फक्त 14 वर्षांचा नाही तर शेकडो वर्षांचा संघर्ष करून तंबूतला रामचंद्र प्रभू पुन्हा भव्य राम मंदिरात विराजमान होतोय. आत्ताची दिवाळी सुद्धा तेवढीच भव्य पाहिजे. 22 जानेवारी 2024ला उठणे लावून आंघोळ करा. मोती साबण सुद्धा आणायचे. जनरल स्टोअर्स वाल्यांनी लगेच उद्यापासून वरती मोती साबण ठेवायला सुरुवात करा, म्हणजे लोक घेतील. मोती साबण लावल्याशिवाय दिवाळीचा फील येत नाही. तर 22 जानेवारीला मोती साबणच पाहिजे, उठणे पाहिजे. ते महिला मंडळ ते कानात तेल बिल टाकतात, ते सगळे विषय पाहिजे. सगळा जोरदार नवीन कपडे, दाढी, जे दाढी ठेवतात त्यांनी कट मारून मस्त ओके मध्ये एकदम भारी दिसली पाहिजे. कपाळाला टिळे पाहिजे, अंगणात सडे पाहिजे, घरापुढं रांगोळ्या पाहिजे, मंदिरांवर लाईट माळा पाहिजे, आणि घरापुढं दिवे पाहिजे, आणि गावभर भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्रीरामचा जय घोष पाहिजे गाव. तर 22 जानेवारीला माझ्या तरुण भावंडांनी ती सुद्धा जबाबदारी मनावर घ्यायची. तुम्ही घेतलेलीच आहे. मी आपलं सहज बोलून जातोय. तर गावात फार चांगलं चित्र. तुकाराम महाराज ज्याप्रमाणे म्हणतात, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ.